नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे आपली होळी स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी। त्यासाठी इथे मी पॅन ठेवलाय। पॅनमध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहोत। तर इथे आपण तेल टाकले। आता अगोदर आपण कटाची आमटी तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे मसाला तयार करून घेतला होता। छान असा कांदा, खोबरं, धने वगैरे याचं वाटण करून, अद्रक, लसूण, कोथिंबीर याचं वाटण केलेलं, हिरवी मिरची वगैरे आणि त्याचं हे वाटण केलंय। आता आपण छान हा मसाला परतून घेणार आहोत। याच्यातच आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत। अगोदर टाकायला मी विसरली। तर कढीपत्ता देखील याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता मसाला छान असा परतला गेलाय तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत। मिरची पावडर टाकायची आपल्याला साधारणतः 1.5 चम्मच। कांदा लसूण मसाला, हळद, इथे थोडासा काळा मसाला आहे, ते थोडंसं धणेपूड आहे। हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत। कटाची आमटी थोडीशी झणझणीत अशी छान लागते। आता छान हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलंय। आता याच्यामध्ये आपण मीठ ऍड करून घेणार आहोत आणि परत एकदा त्याला छान मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये मी पुरण शिजवलं त्याचं पाणी टाकणार आहे, जो मी थोडासा फ्रीज मध्ये ठेवलेला, तर एकदम असं घट्टसर असं पाणी झाले ते आपण ते याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत। आता ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। बघू शकताय खूप असं घट्ट होतं हे, आणि यानेच आपल्या कटाच्या आमटीला खूप छान अशी टेस्ट येते। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अजून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घेणार आहोत। तर याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि याला छान असं उकळून घेणार आहोत। आता छान अशी आपली आमटी मस्तपैकी उकळली आहे, बघू शकताय। झणझणीत कटाची आमटी, पुरणपोळी, पापड, खीर आणि भात।